बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. ब्राह्मण करवले संघ बलाढ्य संघ आहे. शिरडूर संघाला परास्त केलं मागच्या मॅच मध्ये आणि त्याच्या आगे तेवढाच बलाढ्य संघ खेळतोय चिंचवली बी संघ. ऑन साइडला खेळलेत. चौकार येतो तेजेश पाटीलच्या बॅटमध्ये या ठिकाणी खातं खुलं होत असताना ब्राह्मण करवले संघाचा आणि तेजेश पाटीलचा, परंतु विकेट येईल का? येस, कॉटन बॉलची संधी होती. जजमेंट चांगलं होतं राजेश पाटीलचं. टिपली झेल फलंदाज बाद तेजेश पाटीलची केली संपुष्टात. संध्याकाळचं सत्र आहे आणि नक्की टी येऊ दे जरा, ब्लॅक टी. चला, फलंदाज या ठिकाणी बाद झालेत तेजेश पाटील. बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. राहुल पाटील सिनियर खेळाडू आहेत. टीम ब्राह्मण करवली या संघाचे. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती मी अगोदरच म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. तो राजेश पाटीलला आपण पाहतोय सफलता प्राप्त केली आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्वाचा असेल. यातून जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. एखाद्या बक्षिसाचा, एखाद्या पारितोषिकाचा हकदार जरूर बनू शकेल या स्पर्धेमध्ये. समोर खेळले फटका चांगला. शॉर्ट मिड ऑनला चांगले प्रयत्न. क्या बात आहे. ड्राईव्ह केली होती परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय चौकार. सचिन होते त्या ठिकाणी, ज्युनियर सचिन होते आणि की शॉर्ट मिडॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण ड्राईव्ह जरूर लगावली होती, परंतु तितका स्ट्रोक देखील ताकदवर होता. फार वेगाने गेला चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी. इनसाइड आउट. लाजबाब स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य. राहुल पाटील टायमिंगच्या आधारावरती पाठवल्या बॉलला सीमा पार चौकार. काय फटका लगावला नक्कीच राहुल पाटील यांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहणार आहोत. येस, प्रॉपरली टायमिंग झालं आणि शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं पाठवलाय चौकारांसाठी. धावसंख्या पुढे सरकली ती 12 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना टीम चिंचवली बी संघ ऑन साइड मध्ये अजून एक खेळाडू ठेवण्यात आलाय. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात राहुल पाटील. पुन्हा एकदा कव्हरच्या यशाला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. डायरेक्टचा प्रयत्न करतायत आणि एक धावी ते पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक समाप्त होतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती ब्राह्मण करवले टीम 1 गडी बाद 13 या आकड्यावरती. डीजे सागर. बघा, टीम मीटिंग नकोय, लक्ष असू द्या. आपल्याला देखील बॅटिंग करायची आहे. योगेश कुंभारकर आणि संपूर्ण संघ, त्यामुळे आपण या ठिकाणी वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 13 धावा स्कोरबोर्ड वरती. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील धीरज पाटील. धीरज पाटीलने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. 3 विकेट कॅरी केले होते महत्वपूर्ण आणि 8 धावा खर्च केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिला होता तो धीरज असेल. आणि स्ट्राईकला फलंदाज प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे, अनुभव सिद्ध देखील केला आहे. 2 चौकार आलेत. राहुल पाटील ऑन स्ट्राईक. जागृती स्पोर्ट्सचे ऑनर आपण पाहतायत राहुल पाटील आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जागृती 11 या संघाने नक्कीच ओपनच्या संघाने नक्कीच खेळताना आपण पाहिलंय. मोठे पॅकर देखील आहेत राहुल पाटील.
आणि ऑनर देखील आहेत. त्याचबरोबर एक चांगले खेळाडू, एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडूची नक्की थोडीशी गती देखील या ठिकाणी कमी केली होती, परंतु पडल्यानंतर चेंडू वेगानं आला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. स्थगित धावसंख्या 13 या आकड्यावरती. पॉवर प्ले समाप्त झालाय. ऑन साइड मध्ये राहुल पाटील यांच्यासाठी 3 खेळाडू, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केलाय. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस केलेत, अप्पर कट खेळलेत, बॉलला पाठवलाय पॉइंट रिजनला आणि चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मुवमेंटला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी निकेश कुंभारकर. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. कॅप्टन आहेत नक्कीच निकेश. धावसंख्या नक्कीच 15 वरती पोहोचतीये. पुढचा बॉल षटकातील धीरज तयार. राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र पाहावं लागेल. यस, पंच आमच्याकडे वळतायत. जगदीश दुधकर सर वाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या नक्कीच अतिरिक्त धावेवर पुढे सरकते ती 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू पोहोचतील का पाहिजे. निकेश पोहोचू शकत नाहीयेत. बॉल सीमा पलीकडे. राहुल पाटीलच्या बॅटमन. अजून एक चौकार. (21) 21 या आकड्यावरती पोहोचतोय स्कोर. 21 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. बॉल झालेत या षटकातील आतापर्यंत 3 बॉल. धावा खर्च करतायत धीरज आतापर्यंत 7 या षटकामध्ये. 20 धावा धाव फलकावरती असतील. माफ करा, स्मॉल मिस्टेक. 20 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. ऑन साइडला खेळत अजून एक चांगला फटका. गॅपमध्ये खेळतायत. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. वेगानं थ्रो केलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता धावसंख्या 21 21 या आकड्यावरती पोहोचलाय ब्राह्मण करवले टीम. किती धावेपर्यंत मजल मारावी लागेल. नक्कीच 40 ते 45 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं असेल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम ब्राह्मण करवले या संघाला. आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये धावा देखील चेस होतील का, हा सेकंड इनिंग मध्ये देखील प्रश्न असेल. 4 बॉल झाले त्या षटकातील. थोडंसं स्पीडअप करून खेळायचंय. टीम चिंचवली बी संघ. स्ट्रायकरला फलंदाज देत आहेत कॅप्टन साई पाटील. मागे हुक करायचं होतं, परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. बॉडीवरती ब्रश झाला बॉल. येस, लेग बाईटचा इशारा असेल आणि लेग बाईटच्या स्वरूपानं सिंगल मिळेल. धावसंख्या 22 22 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न करतायत. मिस्टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल आणि हा सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. राजेश होते आय थिंक त्या ठिकाणी आणि राजेशनं हा झेल ड्रॉप केला. ही सर्वात मोठी चुकी असेल, कारण की राहुल पाटील सेट झाले आहेत. त्यांची विकेट फार महत्वाची होती, परंतु त्यांना संधी दिली आहे आणि संधीचा फायदा आता कुठपर्यंत उचलतात ते देखील पाहणं गरजेचं असेल. षटक समाप्त होते या ठिकाणी. दुसरं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. धावा रोखल्या गेल्यात. 9 धावा खर्च होत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. लॉस ऑफ 1 विकेट ब्राह्मण करवले टीम. चर्चा नकोय बघा, आपल्याला बॅटिंग करायचे. लक्ष असू द्या चिंचवली बी संघ. डीजे आमच्या पंढरीवारी गेला, कापी सिद्धी प्रसन्न झाला. अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादा. चला नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल.
12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किरण म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये. एज लागली, पाठीमागे चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनला फाईन लेगला खेळाडू उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण यशांच्या पाठीमागे उमेश कुंभारकर होते. डॉट बॉल आलाय. 11 चेंडूचा खेळ त्यापैकी शिल्लक धावसंख्या मात्र स्थगित. किरण म्हात्रे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल षटकातील पाहावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी अतुंताने प्रयत्न करतात बॉल अडवण्यासाठी. धावा वाचवलेत मित्र म्हणेन सचिन भंडारी होते, अन्यथा चौकार असा. व्हाईट बॉल असेल, व्हाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फार वेगानं आला होता चेंडू आणि थोडीशी ड्राईव्ह देखील लगावली आहे सचिन भंडारीनं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत. येस, चांगला एफर्ट पाहायला मिळाला आणि धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. पोसरी गावचे नक्कीच आदरणीय रविदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. साई पाटील येत आहे स्ट्रायकरला फलंदाज. अद्यापही शांत पाहायला मिळत. एकच चेंडूचा सामना केलाय फलंदाज साई पाटील यांनी आणि सलामीसाठी आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्टेड इट, क्या बात आहे. डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉलला पाठवलाय स्वर्गीय अप्पा तात्या वारिंगे आणि स्वर्गीय अनंत वारिंगे कक्षाच्या बाहेर सीमापार षटकार. काय ताकद होती, फुटवर्कचा योग्य तो वापर. ऍक्शन रिप्ले दाखवत असताना स्क्रीनवरती एक्साइटिंग पॉवर. षटकार एकवटलाय. साई पाटील एक चेंडूचा सामना केला, दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली, षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली ती 31 या आकड्यावरती. टार्गेट करत असताना या ओव्हरमध्ये किरण म्हात्रेला पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने होते. आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नेत आहेत. पुढे येऊन खेळतात. पुन्हा एकदा फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग. बॉलला अडवलं शेवटच्या मुवमेंटला आणि फेकी चांगली पाहायला मिळते. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 32 धावा फलकावरती. तिसरं षटक सध्या तरी सुरू आहे. चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ नक्कीच. ब्राह्मण करवले टीम अजूनही राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये असतील, ज्यांना संधी मिळाली आहे. जेवढ्या धावा राहुल पाटील ठोकतील मैदानाच्या आतमध्ये तेवढं मात्र पश्चाताप राजेश पाटीलला जरूर होणार आहे. विकेट कॅरी करावे लागेल किरण म्हात्रेला. समोर लॉफ केला. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि टिपली जेला केरकाल. राहुल पाटीलची केली संपुष्टात. मिळाली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये या फटक्यावरती आणि राहुल पाटील बाद होत आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. दर्शन येत आहेत. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरेजला खेळून काढलेला स्ट्रोक आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार येतोय दर्शनच्या बॅटमधनं. संख्या नक्कीच पोहोचली ती चौकारा बरोबर 36 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असलेल्या षटकातील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय विशाल बॉल पर्यंत. थोडेसे फंबल होत आहेत, घाई झाली आहे.
फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या नक्की 2 ने पुढे सरकेल. 38 या आकड्यापर्यंत पोहोचलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ब्राह्मण करवले टीम आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रातील. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करायची, लगेच फिल्डिंग लावायची आपण टीम चिंचवली बी संघ, कारण सेकंड इनिंग मध्ये अंधार होऊ शकतो. डीजे मित्र नक्कीच ब्राह्मण करोल्याचे भूषण पाटील यांचं देखील आगमन झाले. भूषण आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. फास्ट खेळायचं बघा टीम चिंचवली बी. भूषण पाटील आपण या नक्कीच. आमचे किशोर पाटील यांचे छोटे बंधुराज, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवरती अंतिम स्लोग ओव्हर मध्ये येत आहेत. डेट ओव्हर मध्ये विशाल कुंभारकर. साई पाटील कॅप्टन आतापर्यंत खूप चांगला खेळ केला. 1 षटकार आलाय साईच्या बॅटमधनं. इन्फॉर्म संघ आहे, दोन्ही संघ इन्फॉर्म आहेत यावर्षी. दोन्ही संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. राऊंड द विकेट. ऑन साइडला पुल करतायत खेळाडू उपस्थित. हरेश मात्रे वेगाने आलेत, थ्रो करतायत. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती. दर्शन येत आहे स्ट्राईक एंडला. निकेश, हा सामना नाही की तुमच्यासाठी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा कठीणच असतो. चिंचवली बी संघासाठी हा सामना फार कठीण असतो नेहमीच. असे नक्की 27 सामने गमावलेत चिंचवली संघानं आणि त्याची परतफेड झाली होती ती भारतीय जनता पार्टी चषकामध्ये. अखेरकार 3रा सामना जिंकला होता टीम चिंचवली बी संघानं. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. धावसंख्या पोहोचली ती 40 या आकड्यावरती. चाळीस धावा धावफलकावरती. अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे विशालचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र चेंडू वाईट नाहीये पंच सांगत असताना. आतमधून गेलाय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेग रिझनला आणि वेगाने येतात क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे मिळेल. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत विशाल कुंभारकर. 3 बॉल आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत डेट ओव्हर मध्ये. हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि नक्की त्या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र मोठी फटकेबाजी नाहीये. साई पाटील कडनं अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या. पुढचा बॉल राऊंड द विकेट पुन्हा एकदा. लॉफ्टेड हिट पाठवलाय बॉलला स्क्रीनच्या डोक्यावरनं. लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर कॅप्टन साई पाटीलच्या बॅटमननं. दुसरा तडाखा षटकार. षटकार येतोय साई पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या नक्कीच 6 ने पुढे सरकली आहे. 47. 47 आकड्यापर्यंत पोहोचलाय ब्राह्मण करोले टीम. प्रोजेक्टचा स्कोर मी म्हटलं होतं रोशन 40 ते 45, परंतु अंतिम क्षणाला देखील मोठी फटकेबाजी येते. षटकार येत आहेत साई पाटीलच्या बॅटमधनं. ऑन साइडला खेळायचं होतं, पुल करायचं होतं. बॅटवरती चेंडू एवढा व्यवस्थित आला नव्हता. एकदा तर कंप्लीट. हरेश मात्रे आले, थोडीशी घाई झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावरती. 50 कंप्लीट होईल का? टीम ब्राह्मण करवली संघाची 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
खेळाडू कक्षामधून उठू नका, बसायचं आपण, पाठीमागे जा. ब्राह्मण करवली टीमचे खेळाडू वरती बसा आपण. राऊंड द विकेट. चांगला बॉल यावेळेस मात्र 23 हा चेंडू आणि अंतिम बॉलवरती सिंगल येते. लेग बाईज का पंच बाईच्या स्वरूपानं. चला 50 धावा पूर्ण केल्यात. 50 या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि 51 धाब्याचं टार्गेट असेल टीम चिंचवली बी संघासमोर. हेलिकॉप्टर जो आलाय त्याच्यामधून आमचे योगेश मडवी चाललेत. योगेश मडवी आमचे कॉमेंटेटर आज ते गेले होते बाहेर आणि ते आलेत. सध्या तरी ते पाहणी करत आहेत हेलिकॉप्टर मधून. अतिथी कक्षामध्ये रविदादा पाटील पोसरीगावचे उद्योजक यांचा सन्मान केला जाईल. भोलानाथ मस्कर यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. चला रविदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रविदादांचा शुभ सन्मान आपण करतोय. अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी होत आहेत. भाई जा आपण टीमला घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाणी आहे बघा, खाली आहे. रविदादा पाटील भोसरीगावचे उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी प्रदीप सिंग आमचे अत्यंत जवळचे मित्र उल्हासनगरचे, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रदीप आपण या. प्रदीप सिंग यांचा आपण सन्मान करणार आहोत. यायचं लगेच प्रदीप, या आपण. सन्मानाला करायचं नसे, यायचं लगेच. प्रदीप सिंग आणि नवभारत संवादचे या ठिकाणी आमचे पत्रकार रिंकू वर्मा अर्थात देवीराम वर्मा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण प्रदीप सिंग यांचा शुभ सन्मान करतोय. त्यांचे दुसरे बंधुराज आमचे नक्कीच पाहिले तर ज्यांना आम्ही मोन्या म्हणतो, संदीप सिंग जे नक्कीच आवाज महाराष्ट्राचे संपादक आहेत आणि त्यांचं देखील जर ते ऐकत असतील तर त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. दरम्यान या ठिकाणी सन्मान होत आहेत. रिंकू वर्मा यांचा देखील आपण विशेष सन्मान करायचा आहे. नवभारत संवाद या चॅनेलचे नक्कीच ते संस्थापक आहेत. अनेक साऱ्या बातम्या त्यांच्यापर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांचा देखील हा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये होत आहे. क्लोज फ्रेंड आहेत आमचे, दोघांचे मनपूर्वक स्वागत. बसून घ्यायचं आपण. येस, थँक्यू सो मच. अक्षय भंडारी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील अक्षय भंडारी.
थैंक यू सो मच दोस्तों। चलते हैं मैदान के ऊपर फिर से एक बार सभी का स्वागत। टारगेट की बात करेंगे तो यहाँ से एक क्या बंधन बनाना है मुकाबला जीतने के लिए। बल्लेबाजी करते हुए चिंचोली बी टीम को और सचिन भंडारी के बल्ले से एक चौका और छक्का आ चुका है। और इस बार भी मौका था और मौके को गवाया। गेंद सीमा पार निकल चुकी है। लगातार बड़े शॉट सचिन भंडारी के बल्ले से और एक शानदार चौका। विकेट हैट्रिक के लिए सागर गायकर और हरीश पाटिल इनकी तरफ से, जागृति स्पोर्ट फाउंडर इनकी तरफ से बिल्कुल 2000 का इनाम होगा। इस बार पटकी भी गेंद थी, देखना होगा बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति होती हुई अंपायर बताते हुए डॉट गेंद की समाप्ति, फर्स्ट बाउंस की वार्निंग देते हुए 1 फॉर द ओवर। बड़ी टारगेट है तो यहाँ से बड़ी शुरुआत भी करनी होगी, तो यही बड़ी शुरुआत करते हुए सचिन भंडारी अपनी टीम के लिए 2 चौके, उसके बाद में एक छक्का लगा है। टोटल रन संख्या बन चुकी है 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। तेजेश पाटिल फिर से एक बार तैयार होते हुए गेंदबाजी के लिए थोड़े से महंगे साबित जरूर हुए इस शुरुआती ओवरों में। पावर पे का ओवर शुरू है। 2 खिलाड़ी दिग्गज घेरे के बाहर आपको दिखाई देंगे। वाइडिश लॉन्ग ऑफ में खिलाड़ी होगा, दूसरी तरफ वाइडिश लॉन्ग ऑन में खिलाड़ी होगा। ये 2 खिलाड़ी पावर पे में होंगे 30 गज घेरे के बाहर। इस बार भी हुक किया, पीछे खेला और गेंद निकल चुकी है फाइन लेग सीमा रेखे के बाहर। लगातार चौके आते हुए सचिन भंडारी ऑन फायर। या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी आठाणे जिल्ह्यात। थैंक यू डीजे। तो इस बार 4 रन मिले फिर से एक बार। पावर पे शुरू है, कोई खिलाड़ी वहां पर नहीं था और रन संख्या पहुंची 18 के ऊपर। जैसो के तैसा देने की कोशिश कर रहे बल्लेबाज सचिन भंडारी। जिस तरह से बल्लेबाजी की थी टीम ब्राह्मण करो ने, आप उनको जवाब देते हुए। और इस बार देखिए बिल्कुल मानसिक दबाव होगा। आउटसाइड दी ऑप्शन वाइड गेंद होगी और एक्स्ट्रा रन भी मिली। रन संख्या 19 के ऊपर पहुंचती भी। ये मुकाबला बहुत ही बड़ा होगा, बिल्कुल कहीं मत जाना, क्योंकि ये 2 बड़ी टीम है और यहां से जीतने वाली टीम सीधा सेमीफाइनल में पहुंचेगी, यानी कि एक का ट्रॉफी को छू सकती है। दोनों में से ये एक टीम पहुंचने वाली। ऑन साइड में फिर से एक बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। 4 रन। या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी आठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी आठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी आठाणे जिल्ह्याला। थैंक यू डी से। क्या बल्लेबाजी हुई है। तेजेश पाटिल पूरी तरह से महंगे साबित हुए। 23 रन का ओवर आया है और एक ही ओवर में मुकाबला बैलेंस हो चुका है। 51 रन की टारगेट थी और यहां से आप जीत के लिए बात करेंगे तो आने वाली 18 गेंदें और 28 रन की आवश्यकता होगी। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जाम है, लड़ने वालों के कदमों में जा होता है। लड़ाई दोनों तरफा जारी है। आप यहां से रन बनाने की कोशिश करेंगे। लड़ाई देते हुए मैदान के अंदर बल्लेबाज सचिन भंडारी और योगेश कुंभारकर, तो दूसरी तरफ रन बचाने की कोशिश करेंगे गेंदबाज राहुल पाटिल। जड़ में डालने की कोशिश की, इस बार शॉर्ट पॉइंट में गेंद पहुंची, तब तक यहां से सिंगल आती भी और यहां से बल्लेबाज योगेश कुमारकर ने भी स्ट्राइक दी सचिन भंडारी को, क्योंकि जानते हैं पिछले ओवर में उनके बल्ले से शानदार स्ट्रोक निकले थे। ये सूझबूझ भरी क्रिकेट और अब रोशन फरहान भी बताते हुए 17 गेंदों का खेल शेष, जीत के लिए 27 रन की आवश्यकता होगी। बड़ा मुकाबला, बिल्कुल बड़ी ये प्रतियोगिता। ओवर द विकेट, गति में परिवर्तन। आप गेंद कैसे भी डालिए, सचिन भंडारी को ये गेंद फुटबॉल लग रही है और गेंद को भेजा स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर।
चलिए बिल्कुल ये 6 रन मिलते हुए और रन संख्या 30 से स्कोर कार्ड के ऊपर बढ़ चुकी है। 30 रन बन चुके हैं। जीत के लिए चाहिए रोशन अब यहाँ से 16 गेंदे 21 रन की आवश्यकता। और एक हेलीकॉप्टर उड़ाया, जिस तरह से अब हेलीकॉप्टर गया था और अब यहां से सचिन भंडारी ने उड़ाया नीचे से 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी, छप्पड़ तोड़ बल्लेबाजी हो रही है। और एक उड़ाया, फिर से एक बार गेंद सीमा पार, लगातार 6 रन। सचिन भंडारी पहुंच चुके हैं 9 गेंदे 40 के ऊपर बल्लेबाजी करते हुए। क्या बल्लेबाजी हो रही है, बिल्कुल आप जीत के लिए रोशन बात करेंगे तो रन चाहिए। सिर्फ 14 गेंदों के ऊपर 9 रन की आवश्यकता। यह मुकाबला एक तरफा कर दिया है सचिन भंडारी ने। फिर से एक बार, इस बार लॉन्ग ऑफ क्लियर करते हुए गेंद सीमा पार 6 रन। ये देखिए वक्त बचा है सचिन भंडारी ने। सचिन भंडारी ऑन फायर। सागर पहुंच चुके हैं 48, 48 रन बन चुके हैं। उनमें से सचिन भंडारी के रन होंगे 46, 40 रन, यानी कि जीत के लिए चाहिए 3 रन और 3 रन और यहां से 4 रन चाहिए बल्लेबाज को 50 करने के लिए। सचिन भंडारी को 50 करने के लिए 4 रन की जरूरत है। चौका लगाएंगे या फिर छक्का लगाएंगे, मुकाबला कैसे फिनिश करेंगे, अर्धशतक लगा पाएंगे आप इस मुकाबले में, क्योंकि आज के दिन में एक भी अर्धशतक नहीं लगा था। और यहां से बिल्कुल क्या पहले बल्लेबाज बनेंगे इस प्रतियोगिता के सचिन भंडारी। और ये यॉर्कर का प्रयास किया, वाइड यॉर्कर का प्रयास किया, डॉट गेंद की समाप्ति। इंतजार अब भी होगा, 12 गेंदे, जीत के लिए चाहिए अब 3 रन की आवश्यकता। आज चिंचोली बी टीम, हमारे समालोचक मित्र यानी कि कमेंटेटर काफी करीबी तो चिंचोली गांव के गणेश मात्रे इनके लड़की के नाम से खेल रही है। अद्वितीय 11 इस नाम से बिल्कुल उतरी है मैदान के अंदर इस प्रतियोगिता में और क्या शानदार प्रदर्शन किया है गणेश मात्रे। उनकी लड़की शायद लकी होगी, ये नाम लकी है टीम चिंचोली बी को, अद्वितीय 11। चलिए बिल्कुल 3 रन की आवश्यकता। अब यहां से सवाल होगा कि बल्लेबाज योगेश कुंभारकर क्या करेंगे। ये देखिए सिंगल निकालते हुए, जानते हैं अर्धशतक उनका बाकी है। ये हार्दिक पांड्या की तरह नहीं है, जो कि हार्दिक पांड्या रहते तो छक्का लगाते थे। बिल्कुल यहां से सॉफ्ट हैंड से खेला और अब जीत के लिए चाहिए 2 रन की आवश्यकता। योगेश मात्रे काफी खुश होते हुए, आज शायद शाम को फायर होंगे। जब जब ग्रुप पे आते तब तब धमाका कर देते। 2 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। बिल्कुल सचिन भंडारी का अर्धशतक क्या हो पाएगा, सवाल बड़ा, अब भी इंतजार होगा। ये मुकाबला तो लगभग जीत चुकी है टीम चिंचोली भी, लेकिन इंतजार है सिर्फ अर्धशतक का। ये पहली बार मैं देख रहा हूं रोशन, क्योंकि गेंदें बची है टोटल 10 और सिर्फ 2 रन की आवश्यकता है। और यहां से खेला गेंद को, गेंद निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर। अर्धशतक की पारी, विनिंग पारी और टीम पहुंची सेमीफाइनल में। अद्वितीय 11 ग्रेजुएशन। चले गाना बनना चाहिए, बजा बजाओ डीजे। काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आई
वाला चाहिए और यहाँ से झुकाने वाले बने इस मुकाबले में सचिन भंडारी. चला आपण सन्मान करूया व्यासपीठावरती आमचे वसारगावचे मित्र या ठिकाणी ऋतिक पाहिले यांचं आगमन झालंय. ऋतिकचा आपण सन्मान करत. ऋतिक आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये त्यांच्याकडनं चेंडूची या ठिकाणी आम्हाला पुरवणी करण्यात आली आहे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. चला ऋतिक वायले यांचा आपण सन्मानित करतोय. अंकेश आपण देखील अंकेश चांदणी डब्याचे ऑनर ऋतिक वायले आणि आमचे अंकेश येत आहेत आणि दोघांचा आपण सन्मान करायचा आहे. अजून एक ट्रॉफी द्या आपण. नरेश ट्रॉफी द्या तिथून. आणि लगेच मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करत आहोत लगेच या. ऋतिक वायले आणि अंकेश यांचा सन्मान या ठिकाणी होतो. एवन जोडी. अक्षय मोदले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे. शिवमावळा अक्षय मोदले आपण या. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. ट्रूल्स अँड ट्रॅव्हल्स आपण बाद आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील नेहमीच मदत असते. चांगले व्यक्तिमत्व आमचे दीपक मानेरकर आमचे सर्वांचे ते खास मित्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. बोलत मस्कर आपल्याला विनंती असेल. अक्षय मोदले आमच्या ठिकाणी गायकवाड पाड्यातले उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्मान आपण घ्या. तत्पूर्वी आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. चला चला चिंचवली बी संघ मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे. आणि गणेश माली देखील उपस्थित आहेत. गणेश माली आपण या. आपला देखील सन्मान केला जाईल. गणेश माली आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या. गणेश माली या ठिकाणी येत आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आमचे या ठिकाणी आदेश बांगर उपस्थित आहेत आणि आदेश बांगर यांचा देखील सन्मान केला जाईल. सर्वांचे सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मान सन्मान या स्पर्धेमध्ये होत असताना मुख्य अतिथी कक्षामध्ये गणेश माळी यांचा देखील सन्मान होते आणि आदेश बांगर आपण या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर सन्मान या ठिकाणी करतो. ऋतिक या आपण त्यांच्या समेत सन्मान या ठिकाणी होतोय आदेश बांगर यांचा मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. सर्वांचं आपण स्वागत केलं आणि सर्वांचा आपण विशेष आभार देखील व्यक्त करूया. आणि आता देतो आम्ही या मॅचची मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं शेवटला त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. तब्बल कंप्लीट त्यानं 50 धावा ठोकल्या. तो सचिन भंडारी मॅन ऑफ द मॅच. आणि सचिन आपण जर येत असाल तर तरुण्या आपल्याला बोलावं लागेल. लक्ष असू द्या. एक चांगले पंच देखील आहेत ते. अंपायरिंग देखील खूप चांगले करतात. त्यांची आज मॅच होती आपल्या इथे देखील आणि ते खऱ्या अर्थानं नक्कीच खूप चांगले खेळलेत. चला आमचे मित्र सचिन भंडारी येत आहेत. त्यांना देणार आपण मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी आपण या ठिकाणी त्यांच्याशी एक बाईट घेणार आहोत. 2 मिनिटं फक्त संपर्क साधणार आहोत. चला सचिन येत आहेत. सचिन या ठिकाणी सर्वप्रथम आपण मॅच खेळत होता. आपण नेहमीच पाहत आलोय. मी देखील चर्चा केली आहे सर्व तुमच्या खेळाडूंशी. चला ट्रॉफी द्यायची आपण. सर्वप्रथम ट्रॉफी द्या. आपण फोटो काढायचा आहे त्यांचा. चला अभिनंदन सचिन भंडारी या ठिकाणी नक्कीच ज्यांना 50 धावा पूर्ण केल्यात. आता बोलतोय आपण या ठिकाणी त्यांच्याकडे. सचिन आपण या ठिकाणी अनेक स्पर्धा खेळत आता भरपूर वर्षापासून खेळता आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मी चर्चा केली तुमच्या प्रेक्षक वर्गांशी तुमच्या सर्व खेळाडूंशी की मी ऐकलं होतं क्वार्टर फायनलचा मॅच हा 27 वेळा तुम्ही हरलात. ही गोष्ट खरी का खोटी आहे? हो नक्कीच. आणि पहिल्यांदा तर आयोजन खूप चांगलं केलं तुम्ही आणि 27 वेळा हरवलं आम्ही तिसऱ्या राऊंडला. पण आज जिंकलो. खूप आनंद वाटतो. टाळ्या होऊन जाऊन द्या नक्की सचिनसाठी. 27 वेळा हरलात परंतु आज खऱ्या अर्थानं बुलेट बाईक ज्या स्पर्धेमध्ये दिली जाते त्या स्पर्धेमध्ये तुमचा संघ लकी ठरलाय आणि क्वालिफाय झालाय. सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. कसं वाटतंय? सर्वांचं मनोगत काय होतं आणि तुला काय वाटतंय? नक्कीच. कारण का पहिल्यांदा खेळतो बुलेटच्या याच्यामध्ये आम्ही कधी खेळलो नव्हतो आणि आज खेळलो. आणि राम म्हात्रे प्रतिष्ठानच्या नावाने खेळलो. किरण म्हात्रेच्या वडिलाचं त्यांचा स्वर्गीय त्यांना काय पण खूप आनंद वाटतो. कारण का 27 वेळा हरलो आणि आज जिंकलो. या वर्ष 2 वर्ष लगातार ट्रॉफीच नव्हती. एक ट्रॉफी सुद्धा मारले नाही आणि यावर्षी पहिली ट्रॉफी आहे. सीझन संपत आली. लास्ट एंट्री होती. मला बंद करतो खेळ आता. पण चांगला खेळ झाला सर्वांचा. सर्व मुलांना धन्यवाद बोलेल आणि सर्व थँक्यू सो मच. थोडेसे भावुक होतात ते देखील. आणि अभिनंदन सचिन. खऱ्या अर्थानं मित्रांनो नक्कीच
अपयशाच्या 27 पायऱ्या या ठिकाणी आल्या होत्या चिंचवली बी संघासाठी, परंतु अपयशाची एक पायरी त्यांना या ठिकाणी खुशी देऊन गेली आहे, ती म्हणजे स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे. चषकामध्ये हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन सर्वांचं. आणि उद्या या ठिकाणी वेळेवरती सामने सुरू होतील. उद्या देखील जे सांगितले आंबे संघ आणि टीम त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे आंबे आणि नारायणबी संघ असेल उद्या. बघा पहिला सामना ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. लक्ष असू द्या, जो संघ उशिरा उपस्थित राहील त्या संघाला चेंडूंची पेनल्टी ही देण्यात येईल. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं जाहीर करतोय. आपल्यापासून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री, धन्यवाद.